गुड इवनिंग एवरीवन। लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर और नॉट। मेरी आवाज़ सबको सुनाई दे रही है? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए। ओके एवरीवन, मार्क योर अटेंडेंस इन चैट बॉक्स। सब लोग अटेंडेंस लगा लीजिए चैट बॉक्स में। एंड ओपन युअर ज्योग्राफी टेक्स्ट बुक ऑल्सो। सगळ्यांनी भूगोलाचं टेक्स्ट बुक ओपन करायचं आहे। स्टूडेंट का नेम, स्टैंडर्ड, मीडियम मेंशन कीजिए चैट बॉक्स में। ओके लेट्स स्टार्ट। मैं स्क्रीन शेयर कर रही हूँ। मुझे बताइए स्क्रीन सबको विजिबल है? सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? चैट बॉक्स में रिप्लाई करा। ओके, so last time we have already completed lesson number 7 soil. आपण जो लेसन नंबर 7 आहे सॉइल, मृदा, ही लास्ट टाइम कंप्लीट केली होती। लक्षात आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स आपण बघितले होते। अँड अजून काय बघितलं होतं? मृदा निर्मितीसाठी कोणते घटक आवश्यक असतात? विच फॅक्टर्स आर नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन, हे सुद्धा बघितले होते, राईट? देन आपण काय बघितलं होतं? सॉइल डिग्रेडेशन अँड सॉइल इरोजन, मृदा धूप आणि मृदेची अवनती कशी होते, ओके, आणि त्याच्यात ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं पाहिजे ते सुद्धा बघितलं होतं आपण। मृदा संधारण, राईट? लास्ट टाइम आपण बघितलं होतं ना, लक्षात असेल सगळ्यांच्या? सॉइल कन्झर्वेशन बघितलं होतं आपण लास्ट टाइम। सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले का घरी? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। बघा 2 वेळा लेसन झालेला आहे, रिव्हिजन स्टार्ट केलेली आहे आपण, तर सगळ्यांना लेसन आता नीट चांगल्या प्रकारे समजलाच असेल सॉइल, राईट? ओके, तर टुडे वी आर गोइंग टू रिवाइज न्यू लेसन, लेसन नंबर 8। ओके, आज आपण त्याच्यानंतरचा जो लेसन आहे तो लेसन रिवाइज करणार आहोत, लेसन नंबर 8, हाऊ सीझन्स ऑकर पार्ट 2। ऑलरेडी आपला पार्ट 1 झालेला आहे फर्स्ट सेमिस्टर मध्ये। तुम्हाला आता आपल्याला जे सीझन्स आहेत ते कसे होतात त्याचा पार्ट 2 थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे या लेसन मध्ये, ते आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत। ओके, ऋतू निर्मिती भाग 2। ओके, ऋतू निर्मिती भाग 1 हा ऑलरेडी स्टार्ट झालेला फर्स्ट सेमिस्टर मध्ये झालेला आहे तुमचा, राईट? आज थोडं अजून डिटेलमध्ये या लेसन मध्ये आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत। ओके, तर स्टार्ट करूया। सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? सगळ्यांनी टेक्स्ट बुक सुद्धा ओपन केलेले आहेत? ओके, तर आपण रीडिंग सुद्धा घेणार आहोत आणि मी एक्सप्लेन करणार आहे। ओके, ऑलरेडी हा लेसन कव्हर झालेला आहे, आपण रिव्हिजन करतो। ओके, चला तर फर्स्ट कोण लेसन स्टार्ट करणार रीडिंग साठी? ओके, दीपिका। Hello, ma'am. येस। Lesson 8, How Seasons Occur, Part 2. Can you tell? Discuss the activity you have been carrying out since June. See Chapter 1. Make use of the observation tables for the months of June, September and December, in which month the duration of the day was around 12 hours. What could be the reasons behind it? Bring out the differences between the duration of daytime in the months of June, September and December. What could be the reason for the change in the shadow of the stick? What did you observe about the position of the sun at the horizon at the time of sunrise and sunset? Which of the following factors could be related with the change in the position of the shadow of the stick and the differences in the duration of daytime? Rotation of the earth, distance between the earth and the sun, revolution of the earth, the axis of the earth. You must ओके have ओके, वेट। बघा, तर फर्स्ट आहे कॅन यू टेल। आता तुम्हाला काही लास्ट टाइमचं त्यांनी रिवाइज केलेलं आहे। ओके, फर्स्ट लेसन मध्ये आपण एक चार्ट ड्रॉ केला होता, राईट? त्याच्यामध्ये जून, सप्टेंबर, डिसेंबर
राईट. असे मंथ्स बद्दल आपण ऑब्झर्वेशन केलं होतं, कधी सनराईज होतं, कधी सनसेट होतं. ओके, हे सगळं आपण ऑब्झर्व केलं होतं. ओके, तर त्यांनी सांगितलं डिस्कस द ऍक्टिव्हिटी यू हॅव बीन कॅरी आउट सिन्स जून, सी चॅप्टर 1. मेक यूज ऑफ द ऑब्झर्वेशन टेबल्स फॉर द मंथ्स ऑफ जून, सप्टेंबर अँड डिसेंबर. बघा, त्यांनी काय आतापर्यंत तुम्ही झालेल्या जी काही कृती ऍक्टिव्हिटी आहे आणि निरीक्षणावरती तुम्ही काय करा, चर्चा करा म्हटलंय. ओके, त्यासाठी खाली प्रश्नाचा वापर करा. म्हणजे तुम्हाला खाली जे क्वेश्चन विचारले त्याचा यूज करायला सांगितलंय तुम्हाला. ओके, आणि जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील दिनमानांच्या नोंदीचा तक्ता वापरा. ओके, जो तुम्ही टेबल तयार केलेला आहे जून सप्टेंबर, तो तुम्हाला यूज करायला सांगितले. आता त्याच्यात क्वेश्चन्स बघा कसे विचारले. इन विच मंथ द ड्युरेशन ऑफ द डे वॉज अराउंड 12 hours. कोणत्या महिन्यात तो दिवसाचा जो कालावधी होता तो साधारणपणे 12 तास तोच होता. व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड इट. मग त्याच्या मागचं जे घडण्याचं कारण काय होतं. ब्रिंग आउट द डिफरन्सेस बिटवीन द ड्युरेशन ऑफ डे टाइम इन द मंथ ऑफ जून, सप्टेंबर अँड डिसेंबर. आता जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील जर दिनमानातील फरक स्पष्ट करा. तर ऑफकोर्स डिफरंट येणार ना. जून मध्ये काय मान्सून सीझन, राईट, रेनी सीझन. सप्टेंबर पण रेनी सीझन आहे. डिसेंबर काय तुमचा विंटर आहे. ओके, विंटर मध्ये जो डे असतो तो कमी असतं आणि नाईट टाइम जास्त असतं, सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर थोडं डिफरन्स येणारच आहे. व्हॉट कुड बी द रिझन फॉर द चेंज इन शॅडो ऑफ स्टिक. आता त्यांनी सांगितलंय की जे काठीची सावली आहे ती त्या काठीची सावलीची जागा सुद्धा कशामुळे बदलत असेल. व्हॉट डीड यू ऑब्झर्व अबाउट द पोझिशन ऑफ सन ऍट द होरायझन ऍट द टाइम ऑफ सनराईज अँड सनसेट. सूर्योदय, सूर्य उगवायच्या आणि सूर्य मावळण्याच्या वेळी जे क्षितिज आहे, ओके, हॉरायझन, क्षितिजावरील जे परिस्थिती आहे, पोझिशन आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात. ओके, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलंय. नंतर त्यांनी सांगितलं विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर will be the related with the change in the position of the shadow of stick and differences in the duration of daytime. खालीलपैकी कोणत्या घटकांशी सावलीच्या स्थानातील होणारा फरक आणि दिनमानातील फरक यांच्याशी म्हणजे यांच्याशी रिलेटेड आहे. तर रोटेशन ऑफ अर्थ मुळे होतं का, की सूर्य आणि पृथ्वीतलं जे डिस्टन्स त्याच्यामुळे होतं, की रिव्होल्युशन ऑफ अर्थ मुळे होतं, की ऍक्सिस ऑफ दी अर्थ मुळे होतं. ओके, तर या सगळ्यांचं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला खाली दिलेलं आहे. इथपर्यंत कळालं. फर्स्ट ऍक्टिव्हिटी होती. ओके, आपकी बुक हिंदी में है बट आप इंग्लिश मीडियम हो ना. ओके, नेक्स्ट कोण रीड करणार. ओके, मानस. You must have noticed the longest day, the shortest day, and the days with the same duration of day and night time with the help of the observation in the months of June, September, and December. Generally, these dates are the same every year. With the help of the shadow experiment, you must have noted the change in the position on sunrise. Let us study the changes in the position of sunrise and the difference in the duration of day and the night time. ओके, ग्रेट. बघा आता नेक्स्ट काय दिलंय ह्या. यू मस्ट हॅव नोटीस द लॉंगेस्ट डे, द शॉर्टेस्ट डे अँड द डेज विथ द सेम ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट विथ टाइम विथ द हेल्प ऑफ द ऑब्झर्वेशन इन द मंथ ऑफ जून, सप्टेंबर अँड डिसेंबर. तर साधारणपणे जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील जो तुम्ही दिनमानाचा जो काही टेबल चार्ट तयार केलेला आहे त्याच्यातनं तुम्हाला सर्वात मोठा दिवस, सर्वात लहान दिवस, तसंच दिवस आणि रात्र समान असणाऱ्या तारखा तुम्हाला लक्षात आल्या असतील, बरोबर.
उन्होंने क्या बोला है कि आप लोगों ने जो फर्स्ट पार्ट में जो एक चार्ट बनाया था, ओके, जून सितंबर और दिसंबर मंथ में आपको बोला था उन लोगों ने कि सनराइज सनसेट कब होता है उसका चार्ट बनाने के लिए बोला है, ओके, डेट वाइज। ओके, तो वो लोग अभी वही बोल रहे हैं कि उस चार्ट में आपको उस चार्ट को ऑब्जर्व करने के बाद आपको ये समझ में आया होगा कि सबसे बड़ा दिन, सबसे बड़ी रात, ओके, सबसे कम दिन, और दोनों दिन और रात समान यानी सेम, ओके, कौन से डेट पे थे वो आपको उस टेबल से पता चलेगा। जनरली दिस डेट्स आर द सेम एव्हरी इयर, आणि दरवर्षी साधारणपणे याच तारखांना म्हणजे त्या स्थिती येतात। ओके, तो यहाँ पे क्या बोला है, ये जो सिचुएशन है, मीन्स जहाँ पे जो नाइट टाइम है सबसे कम है, तो जिस डेट पे आया है वो हर ईयर पे उसी डेट पे आता है। ओके, उसी डेट पे जो नाइट होता है वो कम होता है, शॉर्ट नाइट होता है। With the help of the shadow experiment, you must have noted the change in position of sunrise. Let us study the changes in the position of sunrise and the differences in duration of day and night time. तर सावलीच्या प्रयोगावरून सूर्योदयच्या स्थानामध्ये बदल झाल्याचे तुम्ही पाहिलंत। ओके, तर दिनमानामध्ये होणारा बदल तसेच सूर्योदयाच्या स्थानात होणारा बदल हे कशामुळे होतात याची आपण काय करूया, इंफॉर्मेशन घेऊया। ओके, तो उन्होंने क्या बोला है कि जो एक स्टिक की जो शैडो थी वो कैसे चेंजेस होते हैं, ओके, वो आप लोगों ने नोटिस किया है, राइट। और वो सन के पोजीशन से, सनराइज की जो पोजीशन है उससे वो क्या होता है, जो शैडो की पोजीशन है वो चेंज होती है। ओके, तो उन्होंने बोला है कि ये सब चेंजेस है जो दिन में मीन्स सनराइज के पोजीशन में होने वाले चेंजेस, और जो डे और नाइट टाइम के डिफरेंसेस, ड्यूरेशन में जो डिफरेंसेस है उसके सब चेंजेस किसके वजह से हो रहे हैं, ये हम लोग अब विस्तार में क्या करेंगे, स्टडी करेंगे। समझ में आया ये पैराग्राफ? हा पैराग्राफ कळाला सगळ्यांना? सबको समझ में आया? जिसकी हिंदी में बुक है उनको समझ में आया है क्या? आपके लिए हिंदी में भी ट्रांसलेट करके बता रही हूँ। ओके, नेक्स्ट नेक्स्ट कौन रीड करने वाला है? ओके, आदिति, जियोग्राफिकल एक्सप्लेनेशन। Geographical explanation. Apparent movement of the sun. You must have realized through your observations that the position of the sun at sunrise appears to change on the horizon every day. Its position appears to move towards the north or south in the course of a year. However, in reality, the sun does not move anywhere. That is why this movement of the sun towards the north or south in a year is called the apparent movement of the sun. The position of the rising sun keeps on moving towards the south in the period from 21st June to 22nd December. This period is called Dakshinayan. From 22nd December to 21st June, the sun keeps on moving towards the north. This period is called Uttarayan. The revolution of the earth around the sun and the tilted axis of the टिल्टेड earth टिल्टेड tilted axis of the earth are the two factors responsible for the apparent movement of the sun. Seasons occur only with reference to the northern and the southern hemispheres. ओके, वेट, बघा नेक्स्ट काय आहे, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन। आता जे सगळे वरती आपल्याला क्वेश्चन्स विचारले होते त्याच्या रिलेटेड त्याच्या मागचं जे जिओग्राफिकल
एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला सांगितलं इथे. तर काय अपरंट मुवमेंट ऑफ दी सन. ओके, तो काय सूर्याचे भासमान भ्रमण, यहाँ पे आपको सन की जो अपरेंट मूवमेंट है उसके बारे में बताया है. ओके, तो देखिए, यू मस्ट हैव रियलाइज थ्रू योर ऑब्जर्वेशन दैट द पोजीशन ऑफ द सन एट सनराइज appears to change on the horizon every day. आता निरीक्षणातून असं लक्षात आलं असेल की सूर्योदयाचे जे स्थान आहे ते दिवसादिवस बदलत जाते. ओके, तो आप लोगों ने ऑब्जर्वेशन किया होगा, जो चार्ट में से आपको समझ में आया होगा कि जो सनराइज का पोजीशन है वो एक दिन मीन्स वो क्या होता है, चेंजेस होते रहते हैं उसके पोजीशन में. ओके, सनराइज के एवरी डे इट्स पोजीशन appears to move towards the north or south in the course of a year. तर जेव्हा आपण सूर्योदय पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे आपल्याला काय होते, दिसून येते. ओके, तर उन लोगों ने क्या बोला है, जब हम लोग अर्थ ऊपर से देखते हैं, सनराइज हो रहा है, तो तभी हम लोगों को क्या दिखता है कि जो सन है वो कभी कभी नॉर्थ पोजीशन के साइड में थोड़ा जाता है, मूव होता है, तो कभी हम लोगों को ऐसे दिखता है कि वो साउथ की तरफ मूव हो रहा है. ओके, बट हाउ एव्हर इन रियालिटी सन डज नॉट मूव एनीवेअर. पण जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तर सूर्य कुठेही हालत नसतो. आप लोगों ने जो रियलिटी में देखा तो सन इधर भी अपना पोजीशन चेंज नहीं करता, वो जिस जगह पे होता है उस जगह पे ही होता है. ओके, दैट इज व्हाई this movement of the sun towards the north and south in a year is called the apparent movement of the sun. तो ये जो सन का नॉर्थ की तरफ और साउथ की तरफ जो मूवमेंट हो रही है, होती है ईयर में, साल में जो एक पूरे साल में सन की नॉर्थ की तरफ और साउथ की तरफ जो मूवमेंट होते हैं उसको क्या बोलते हैं, अपरंट मूवमेंट ऑफ द सन. ओके, समझ में आया. तर त्यांनी काय सांगितलंय की ही जी आहे सूर्याची उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकतो त्यालाच आपण काय बोलतो, सूर्याचे भासमान भ्रमण. द पोझिशन ऑफ द रायझिंग सन कीप्स ऑन मूव्हिंग टुवर्ड्स द साऊथ इन द पिरियड फ्रॉम 21 जून ते 22 डिसेंबर. दिस पिरियड इज कॉल्ड दक्षिणायन. आता त्यांनी सांगितलंय की सूर्य उगवण्याचे स्थान 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते. तर हा काळ काय असतो, दक्षिणायन मानला जातो. काय मानला जातो, दक्षिणायन. देखिए उन्होंने क्या बोला है, 21 जून से लेके 22 दिसंबर तक जो सन होता है ना उसका पोजीशन थोड़ा साउथ की तरफ होता है. ओके, जब सनराइज होता है ना तब जो सन है उसका पोजीशन साउथ की तरफ होता है, तो इसलिए उसे बोलते हैं दक्षिणायन. ओके, और उन्होंने बाद में बताया 22 दिसंबर टू 21 जून तक जो सन होता है कीप्स ऑन मूविंग टुवर्ड्स द नॉर्थ. तभी ये जो सन होता है सनराइज की वक्त थोड़ा नॉर्थ की तरफ होता है. ओके, तो इसलिए इसे कहते हैं उत्तरायण. क्या कहते हैं, उत्तरायण. काय समजलं तुम्हाला की जेव्हा 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत जो सूर्य आहे थोडा उत्तरेकडे असतो त्यामुळे त्याला काय बोलतात, उत्तरायण बोलतात. ओके, the revolution of the earth around the sun and tilted axis of the earth are two factors are responsible for the apparent movement of the sun. देखिए apparent movement of the sun के लिए कौन से फैक्टर रिस्पॉन्सिबल है, द रिवोल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. जो हमारी पृथ्वी है, हमारे अर्थ है, उसका सन के या क्या बोलते, सन के अराउंड उसका रिवोल्यूशन. ओके, अर्थ का
रिवोल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड दी सन. ओके. और जो टिल्टेड एक्सिस आहे ऑफ द अर्थ म्हणजे जो पृथ्वीचा कललेला आस आहे. ओके. हे सगळे काय फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. ओके. पण प्रत्यक्षात सूर्य फिरत नाही. तो आपण पृथ्वीवरून बघितला तर तो आपल्याला फिरल्यासारखा दिसतो. मग आपण त्याला काय बोलतो? सूर्य भास. म्हणजे आपल्याला भास होतोय ना की सूर्य काय होतोय इकडे उत्तरेकडे जातोय दक्षिणेकडे जातोय असं आपल्याला भास होतोय. हम लोगों क्या ऐसे लग रहा है कि वो नॉर्थ की तरफ जा रहा है और वो साउथ की तरफ जा रहा है. इसलिए उसे क्या कहते हैं? ॲपरंट मुवमेंट ऑफ दी सन. त्याच्यामुळे आपण त्याला काय बोलतो? सूर्याचे भासमान भ्रमण. ओके. आणि सीझन्स ऑकर्स ओनली विथ द रेफरन्स टू द नॉर्थर्न अँड साऊथर्न हेमिस्फिअर. आता पृथ्वीवर होणारे जे काही ऋतू वगैरे आहे ते सुद्धा उत्तर किंवा दक्षिण गोलार्धाच्या संदर्भातच घडतात. ओके. तो जो हमारे अर्थ पे जो सीजन्स होते उसके लिए भी यही सब फैक्टर रिस्पॉन्सिबल है. जो टिल्टेड एक्सिस ऑफ द अर्थ है, रिवोल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन है. ओके. यही सब क्या है? रिस्पॉन्सिबल है फॅक्टर्स. हे आता समज में आया? कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? सबको समझ में आया? जो जियोग्राफिकल एक्सप्लेनेशन था. ओके. चला नेक्स्ट कोण रीड करणार आहे? थोडं एक इन्फॉर्मेशन आहे. ओके. आदेश. ऑलवेज रिमेंबर. This year you will study the apparent motion of the sun in your science east to west apparent as well. movement. Wait a minute. Apparent motion of the sun. Apparent. हेलो. आपकी आवाज नहीं आ रही है. Yes, ma'am. हाँ. स्टार्ट कीजिए. हेलो. आवाज येत नाहीये. हॅलो. माझा आवाज येतो सगळ्यांना? हेलो. आपको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके. नेक्स्ट कौन रीड करने वाला है? ओके. अमन. ओके अमन, स्टार्ट रीडिंग. ऑलवेज रिमेंबर. Yes, teacher. This year you will study the apparent motion of the sun in your science ॲपरंट. textbook. As well, in that book, the sun's east-west motion from sunrise to sunset, that is, its diurnal apparent motion is also डायुरनल. considered in geography. We consider the apparent north-south movement ॲपरमेंट of नहीं the है वो. वेट मिनिट. ॲपरमेंट नहीं है. स्पेलिंग देखिए. ॲपरंट है. ॲपरंट. apparent. ॲपरंट. Yes, yes. Movement of the sun. In both the motions, the sun only appears to move and does not actually move. The डायुरेनल. diurnal डायुरेनल. apparent movement of the sun is related to the rotation of the earth, whereas its annual apparent movement is related to the revolution of the earth and the टिल्ट. lead of the earth टिल्ट. axis. ओके. माइक ऑफ कीजिए. देखिए यहाँ पे एक आपको इंफॉर्मेशन दिया है. ऑलवेज रिमेंबर. ओके. हमेशा याद रखने के लिए एक दिया आहे. नेहमी लक्षात ठेवा. काय सांगितलं बघा इन्फॉर्मेशन.
This year you will study the apparent motion of the sun in your science textbook as well. तर तुम्ही तुमच्या याच इयर मध्ये सायन्सच्या टेक्स्टबुक मध्ये जे अपरंट मोशन ऑफ दी सन आहे ते तुम्ही काय केलंय अभ्यास करत आहात. ओके. In that book the sun's east west motion from sunrise to sunset, that is its diurnal apparent motion is also considered. बघा, सूर्य उगवण्यापासून तर मावळण्यापर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे जे सूर्याचं जे काही भासमान ब्रह्मणाबद्दल तिथे काय केलेलं आहे, चांगला ऑब्जर्वेशन केलेला आहे. ओके, विचार केलेला आहे. यहाँ पे क्या बोला है, आपके जो साइंस का टेक्स्ट बुक है इस ईयर उस साइंस के टेक्स्ट बुक में ये जो अपरेंट मोशन है सन का उसके बारे में बताया गया है. और उस वहाँ पे उन्होंने पूरे डिटेल में मीन्स सनराइज से लेके सनसेट तक, ईस्ट से लेके वेस्ट तक, ओके, ये सब मोशन कैसे होता है वो आपको यहाँ पे बताया गया है. ओके. डायूरेनल, okay, in geography we consider the apparent north south movement of the sun. In both the motions the sun only appears to move and does not actually move. बघा, तर भूगोलामध्ये आपण सूर्याचा वार्षिक, ओके, वार्षिक म्हणजे नॉर्थ पासून साऊथ कडे वार्षिक काय केलेला आहे, जो अपरंट मुवमेंट ऑफ द सन आहे तो काय केलेला आपण मेन्शन केलेला आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलंय की सूर्य हा काय होतोय उत्तर दक्षिणेकडे थोडा थोडा सरकतोय, पण तो रियल मध्ये त्याची मूवमेंट होत नसते. ओके. यहाँ पे क्या बोला है हमारे अभी ज्योग्राफी के टेक्स्ट बुक में, अभी मैंने बताया क्या बोला है कि हम लोगों को यहाँ पे बताया गया है कि सन का जो अपरेंट मोशन हो रहा है नॉर्थ से लेके ईस्ट साउथ तक, पर वो एक्चुअल रियल में होता है क्या, नहीं, वो हमको सिर्फ लगता है कि वो नॉर्थ पोजीशन पे जा रहा है और साउथ पोजीशन में जा रहा है. ओके. द diurnal apparent movement of the sun is related to the rotation of the earth, whereas its annual apparent movement is related to the revolution of the earth and tilt of the earth axis. बघा काय सांगितलं, या दोन्ही घटकांमध्ये, या दोन्ही घटनांमध्ये जरी सूर्य सरकत असल्याचं आपल्याला वाटत असेल तर केवळ मात्र तो काय असतो, भास असतो. ओके. दैनिक भासमान ब्रह्मन. ओके. दैनिक भासमान ब्रह्मन म्हणजे काय, दैनिक म्हणजे डेला, रोज रोज होणार. ओके. ते काय, ते कशाशी रिलेटेड असतं, रोटेशन ऑफ दी अर्थ, जो रोज हर रोज होने वाला जो है अपरेंट मूवमेंट, हर रोज होने वाला जो अपरेंट मूवमेंट है सन का, वो किससे रिलेटेड है, रोटेशन ऑफ द अर्थ. और जो ईयर में हो रहा है, जो ईयर में एनुअल अपरेंट मूवमेंट हो रहा है सन का, वो किससे रिलेटेड है, रिवोल्यूशन ऑफ द अर्थ एंड टिल्ट एक्सिस. ओके. जो वार्षिक भासमान ब्रह्मण आहे ते पृथ्वीचं परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला आसाशी काय संबंधित आहे. कळालं सगळ्यांना इथपर्यंत, इन्फॉर्मेशन कळाली, सबको समझ में आया इन्फॉर्मेशन, किसी को डाउट है, सगळ्यांना कळालं इथपर्यंत. ओके. नेक्स्ट कोण रीड करणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज आहेत, चला क्वेश्चन क्वेश्चन बघूया आपण. ऑब्झर्व द फिगर 8.1 केअरफुली अँड आन्सर. तुम्हाला जो 8.1 आहे ही जी फिगर है ये ऑब्जर्व करती है. ये जो फिगर 8.1 है आपको अच्छी तरह से क्या करना है, ऑब्जर्व करना है और मुझे क्वेश्चन के आंसर बताने हैं. ओके. चलिए फर्स्ट क्वेश्चन क्या है, हाउ इज द नॉर्थन हेमिस्फीयर इन विच यू लिव पोजिशन रिलेटिव टू द सन ऑन द डेट गिवन इन द फिगर. बघा काय काय क्वेश्चन विचारलेत. आकृतीतील तारखांनुसार तुम्ही राहत असलेल्या उत्तर गोलार्धाची सूर्य सापेक्ष स्थिती कशी असते. विच सीझन यू विल एक्सपिरियन्स इन दी नॉर्थन हेमिस्फियर अराउंड 22 डिसेंबर. 22 डिसेंबरला नॉर्थन हेमिस्फियर मध्ये कुठलं हे असणार आहे, कोण सांगेल कुठला सीझन असणार आहे.
उत्तर गोलार्धामध्ये 22 डिसेंबरला? कोण सांगणार? प्रथमेश? हेलो मैम। यस शिवा। यस, विंटर सीजन। देखिए यहाँ पे दिख रहा है सबको 22 दिसंबर, विंटर दिया है ना, विंटर सोल्स्टाइस। ओके, विंटर है, दिसंबर में विंटर ही होता है ना। व्हाट विल बी द सीजन इन द नॉर्थन हेमिस्फियर अराउंड 21 जून? उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला कोणता ऋतू असेल? 21 जून कौन सा होगा? सेजल, सेजल सांग तू, कुठला असेल ऋतू? उन्हाळा. ओके, समर. नेक्स्ट, if it is winter in northern hemisphere, which season will be in the opposite hemisphere? आता जर उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असेल तर त्याच्या विरुद्ध गोलार्धामध्ये कोणता ऋतू असेल? यहाँ पे उन्होंने बोला नॉर्थन हेमिस्फीयर में जब विंटर होगा तो उसका ऑपोजिट हेमिस्फीयर यानी साउथ, वहाँ पे कौन सा सीजन होगा? कौन बताएगा मुझे? आदेश? कौन सांगेल? अमन आप बताइए कौन सा होगा सीजन? हेलो, मेरी आवाज सुनाई दे रही है? सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? ओके, तो बताइए अमन, स्विच ऑन योर माइक, टेल मी, नॉर्थन हेमिस्फीयर में विंटर सीजन होगा तो उसका अपोजिट जो हेमिस्फीयर है यानी साउथ, उसमें कौन सा सीजन होगा? मैम आई डोंट नो। ओके, क्वेश्चंस आपको फिगर ऑब्जर्व करने के लिए बोला है। वहां पे देखिए, फिगर में देखिए ना आप लोग, देखिए यहाँ पे। यस। हाँ, तो यहाँ पे देखिए 21 जून। ओके, वहाँ पे समर है। ओके, तो समर के ऑपोजिट जो दूसरा वाला ये क्या बोलते हैं उसे, दूसरा वाला हेमिस्फीयर है, वहां पे कौन सा होगा? समर। एक साइड पे समर है तो दूसरे साइड में क्या होगा? विंटर होगा ना, राइट? यस जिस मैम। तरफ जिस तरफ जो हमारे सनरेज पड़ रहे हैं, उस तब वहां पे ज्यादा सनरेज होगा ना, उस एरिया में ज्यादा सनरेज आ रहे हैं, मीन्स वहां पे समर ज्यादा होगा। और उसके अपोजिट साइड में थोड़े कम सनरेज जा रहे हैं, तो वहां पे क्या होगा? विंटर। ओके, स्विच ऑफ योर माइक। नेक्स्ट, at any given point of time, why are the season in northern and southern hemisphere different? बघा, याचा सुद्धा तुम्हाला खाली जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन दिलंय की उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये एकाच वेळी वेगवेगळे ऋतू असण्याचं कारण काय असेल? ओके, कळालं सगळ्यांना क्वेश्चन? चला, कोण नेक्स्ट रीड करणार? ओके, मानस, मानस का हो गया आई थिंक रीड करके। नेक्स्ट, प्रथमेश। हेलो मैम। यस। पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य नाही, स्थिती। स्क्रीनवरचं रीड करायचं इंग्लिश मध्ये. ओके मैम। Perihelion and aphelion position of the earth. The path of the revolution of the earth around the sun is elliptical. The sun Elliptical. is
elliptical. The sun is at one of the two center of the eclipse. The sun does not change its position as the earth moves in an ellipse. Its distance from the sun does not remain the same. It is at its minimum distance in the first week of January. It's called the perihelion position of the earth. In the position of the southern end of the axis is towards the sun. As against in the first week of July, the earth is at the farthest point of the sun. This is called the aphelion position. In this position, the northern end of the axis is towards the sun. With the help of figure 8.1, which is shown in the position of the earth's relation to the sun, you can guess which season previous revolution of the earth as well as due to the tilt of its axis of rotation. ओके व्हेरी टीचर गुड. देऊ पण वाचू. नो वेट. बघा आता नेक्स्ट काय पेरिहेलियन अँड अपेहेलियन पोझिशन ऑफ द अर्थ. ओके तर पृथ्वीची अपसूर्य आणि उपसूर्य स्थिति. ओके तो यहाँ पे हम लोगों को जो अर्थ की पोजीशन है पेरिहेलियन और अपेलियन उसके बारे में पढ़ने वाले हैं. क्या बोला देखिए the path of the revolution of the earth around the sun is elliptical. जो सन अर्थ का सन के चारों तरफ जो घूमने का जो पाथ है रास्ता है वो कैसे इलिप्टिकल है. ओके पृथ्वीचा सूर्यभोवती परिभ्रमण मार्ग काय लंब वर्तुळाकार आहे. द सन इज ॲट वन ऑफ द टू सेंटर्स ऑफ द इलिप्स. द सन डज नॉट चेंज इट्स पोझिशन. बघा लंब वर्तुळाच्या एका केंद्रस्थानी काय असतो सूर्य असतो. ओके आणि सूर्य आपलं स्थान बदलत नाही. ॲज द अर्थ मूव्स इन अन इलिप्स इट्स डिस्टन्स फ्रॉम द सन डज नॉट रिमेन द सेम. आता जेव्हा अर्थ ही सूर्याच्या भोवती फिरते लंब वर्तुळाकार मार्गाने तेव्हा तिचं सूर्यापासूनचं अंतर समान नसतं. ओके तो यहाँ पे क्या बोला जब अर्थ सन के चारों तरफ रोटेशन करती है. ओके इलिप्टिकल पाथ में तो उनके बीच में का जो डिस्टेंस है वो सेम नहीं होता है. It is at its minimum distance in first week of the January. This is called the perihelion position of the earth. बघा काय सांगितलंय तर या जे रोटेशन आहे परिभ्रमण आहे तेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काय असतं पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तर त्याला आपण काय बोलणार उपसूर्य स्थिती. क्या बोला यहाँ पे जो अर्थ की जो इलिप्टिकल पाथ है. ओके तो वो वैसे रोटेट करती है ना तो उन्होंने क्या बोला जनवरी में क्या होता है उसका मिनिमम डिस्टेंस होता है. जनवरी के फर्स्ट वीक में अर्थ का सन से क्या होता है मिनिमम डिस्टेंस होता है तो उसे क्या बोलते हैं पेरिहेलियन पोजीशन ऑफ द अर्थ. कम डिस्टेंस के लिए क्या बोलते हैं पेरिहेलियन. इन द पोजीशन द साउथर्न एंड in the position the southern end of the axis is towards the sun. As against this in the first week of the July the earth is at the farthest point from the sun. बघा काय सांगितलंय की यावेळेस पृथ्वीच्या यावेळेस काय होते पृथ्वीच्या ज्या आसाचं टोक असतं ते दक्षिण टोक सूर्याकडे असतं. फर्स्ट वाल्याचं सांगितलं त्यांनी पेरिहेलियन पोझिशन मध्ये अर्थच्या पेरिहेलियन पोझिशन मध्ये काय सांगितलं त्यांनी की पृथ्वीचं जे आसाचं टोक आहे ते दक्षिण साईडला असतं. ओके नंतर त्यांनी काय सांगितलं या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यात काय होतं पृथ्वी ही सूर्यापासून लांब असते जास्त अंतरावर असते म्हणजे काय असते अपेलियन पोझिशन म्हणजे अपसूर्य. ओके स्थिती. देखिए उन्होंने क्या बोला है उसके कॉन्ट्रास्ट में उन्होंने बोला जुलाई के फर्स्ट वीक में क्या होता है जो अर्थ होती है ना वो
उसका सन से डिस्टेंस क्या होता है, ज्यादा होता है, इसलिए उसे क्या बोलते हैं, अपेलियन पोजीशन. ओके. इन दिस पोजीशन द नॉर्थन In this position, the northern end of the axis towards the sun with the help of figure 8.1, which shows the position of the earth in the relation to the sun. You can guess which seasons prevails in which hemisphere. बघा काय सांगितलं त्यांनी, की यावेळेस आता त्यांनी सांगितलंय की आता जेव्हा ॲपेलियन असतं तेव्हा त्या ॲपेलियन पोझिशन मध्ये काय असतं, पृथ्वीचं जे काही आसाचं टोक असतं ते कुठे असतं, उत्तरेकडे असतं, सूर्याकडे. उत्तरेकडील टोक आसाचं उत्तरेकडील टोक सूर्याकडे असतं, तिकडे आसाचं दक्षिणेकडील टोक सूर्याकडे असतं पेरिहिलियन मध्ये. ओके. बघा इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. यहाँ पे देखिए आप लोग, दिख रहा है सबको डायग्राम. Yes. माइक ऑन नहीं करना है, जब भी बोलूंगी तब भी करना है. ओके. अब देखिए फर्स्ट अपेलियन में देखिए 152 मिलियन किलोमीटर है और पेरिहिलियन में 147 मिलियन किलोमीटर है. ओके. और जो फर्स्ट वाला है अपेलियन में, उसमें जो एक्सिस है, अपेलियन में क्या होता है कि अर्थ का नॉर्थन जो एक्सिस होता है वो सन की तरफ होता है, राइट. और पेरिहिलियन में क्या होता है, अर्थ का साउथर्न जो एक्सिस होता है वो सन की तरफ होता है. दिख रहा है सब लोगों के यहाँ पे, ऊपर लिख के दिए उन लोगों ने, उत्तरायण जुलाई, नॉर्थर्न हेमिस्फेयर समर, एंड दक्षिणायन जनवरी, नॉर्थर्न हेमिस्फेयर विंटर. इलिप्टिकल ऑर्बिट. यहाँ तक समझ में आया सबको? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. सगळ्यांना कळालं इथपर्यंत? तर त्यांनी तेच सांगितलंय की जर तुम्ही फिगर 8.1 काय करा, जरा लक्ष देऊन ऑब्झर्व करा. ओके. तर तुम्हाला कळेल की आकृतीच्या मध्येने तुम्हाला सूर्याच्या स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या हेमिस्फिअर मध्ये, कोणत्या गोलार्धामध्ये आहे ते सुद्धा कळेल. ओके. नंतर त्यांनी सांगितलं सीझन ऑकर ड्यू टू द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ ॲज वेल ॲज ड्यू टू टिल्ट ॲक्सिस ऑफ द रोटेशन. तर आतापर्यंत आपल्याला कळालं की हे जे सीझन्स वगैरे आहे ते कशामुळे होतात, रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अँड tilt axis of the rotation, the tilt of its axis of rotation. म्हणजे पृथ्वीचा जो लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग आहे त्यांनी होतो आणि पृथ्वीचा कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे काय होतं, पृथ्वीवर ऋतु निर्मिती होते. यहाँ पे क्या बोला है उन लोगों ने कि जो वो अर्थ का इलिप्टिकल ऑर्बिट है, ओके, वो ऑर्बिट का रिवोल्यूशन है उससे. और उन्होंने बोला है कि जो एक्सिस है वो थोड़ा टिल्ट हुआ है ना, थोड़ा सा ऐसे बेंट हुआ है, उससे क्या होते हैं, यहाँ पे सीजन्स होते हैं. समझ में आया सब लोगों को? सगळ्यांना इथपर्यंत कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काय डाऊट आहे? और एक यहाँ पे इंफॉर्मेशन क्या दिया है देखिए, डू यू नो ड्यू टू ग्रेविटेशनल फोर्सेस ऑफ द अर्थ sun and earth speed of the earth gets reduced during the aphelion position and increasing during the perihelion position, as the differences in the distance of the earth in both this position is not very great. It does not have any effect on the season. बघा, सूर्य आणि पृथ्वीचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षीय शक्ती, त्याच्यामुळे पृथ्वीचा परिभ्रमण कक्षेवरील जो वेग आहे तो अपसूर्य स्थितीमध्ये कमी होतो आणि उपसूर्य स्थितीमध्ये जास्त होतो. या दोन्ही स्थितीमध्ये या स्थितीतील अंतरामध्ये फारसा फरक नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नहीं. क्या बोला है यहाँ पे देखिए, जो अर्थ और सन की ग्रेविटेशनल जो फोर्सेस है उससे क्या होता है, उन लोगों ने जो अर्थ का जो रोटेशन वाला जो ये रोटेशन है वो
रिड्यूस होता है एपेलियन के पोजीशन के वक्त और इंक्रीज कब होता है पेरिहेलियन के वक्त। ओके, समझ में आया सब लोगों को? किसी को डाऊट आहे यहाँ तक? समज में आया सगळ्यांना? कळालं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे आताच विचारा. ओके, होमवर्क मध्ये काय करायचं तुम्हाला बघा. अपरंट मुवमेंट ऑफ द सन हा तुम्हाला डायग्राम काढून एक्सप्लेन करायचा है. ओके, एंड पेरिहेलियन एंड एपेलियन पोजीशन ऑफ द अर्थ सुधा एक्सप्लेन करायचा है. आपको क्या करना है आज का होमवर्क में? देखिए, अपरेंट मूवमेंट ऑफ द सन एक्सप्लेन करना है, लिख के लर्न करना है, और पेरिहेलियन एंड एपेलियन पोजीशन ऑफ द अर्थ आपको एक्सप्लेन करना है. ओके, गॉट इट? समझ में आया? कळालं सगळ्यांना? होमवर्क सुद्धा राहिलेला जो चॅप्टर आहे तो नेक्स्ट मध्ये कंप्लीट करूया, नेक्स्ट क्लास मध्ये कंप्लीट करूया. ओके, रह गया वो चैप्टर, वो आगे हम लोग क्लास में कंप्लीट करेंगे. ओके ओके, चलिए फिर हम लोग यहाँ पे रुकते हैं. आप लोग क्लास लेफ्ट कर सकते हो. बाय एवरीवन एंड गुड नाइट. Bye, ma'am. Thank you. Bye, teacher. बाय, Thank you, teacher. Good night. गुड नाइट. बाय. चलिए क्लास लेफ्ट कीजिए फटाक से.